मी व्यावसायिक नट आहे, माझ्यावर समाजाची जबाबदारी नाही. प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि कलाकार यांनीच सामाजिक बांधिलकी पाळायची नसते, सगळ्यांनी पाळायची असते. त्यामुळे मी व्यावसायिक आहे, माझा व्यवसाय आहे हा. पण मला दर महिन्याला अमुक पैसे मिळवायला लागतात. ते मिळाल्यानंतर मी जीव लावून कलेची सेवा करतो, पण त्याच्या आधी एक पैशाची कलेची सेवा करत नाही, कारण तो माझा व्यवसाय आहे. आता हे मी स्पष्टपणे बोलतो म्हणून लोकांना असं वाटतं की काय म्हणाला तुम्ही, काय शब्द, तुम्ही विक्षिप्तात असं लोक म्हणतात. विक्षिप्त असं नाहीये, मी सहज बोललो नाही. म्हणजे पण बरेच लोक म्हणतात. माझं त्याच्यावर म्हणणं असं ना की लोकांना काय वाटतं तसं आपण जर वागलो तर आपण व्यवस्थित माणूस, आणि आपल्याला कसं वाटतं ते जर आपण वागलो आणि ते त्या लोकांच्या चौकटीत बसत नसेल तर विक्षिप्त. असं कसं? या बातम्या 8 तासासाठी बंद केल्या पाहिजेत. बरं, हल्ली ते काय झालं बातम्यात ना, पर्दाफाश हा कुठला मराठी शब्द? अत्यंत चुकीचे मराठी शब्द. गोरखधंदा हा कुठला मराठी शब्द? ठप्प. आणि बोलत राहतात, त्याच्यावर कोणी म्हणत पण नाही. कमाल आहे बाबा. क्रिकेटमध्ये आणि संसारात साम्य असतं. दोन्ही ठिकाणी टॉस कोण खेळतो जिंकतो ह्याच्यावर बरेचदा निकाल लागतो, संसाराचा आणि क्रिकेटचा. T20 वगैरे नाही, पण खरा असतं ते कसोटी सामना. आणि कसोटी सामना आणि संसार त्याच्यात साम्य आहे. 5 दिवस चालतो, कंटाळावाणा होतो, कधी उत्तम होतो, कधी एखादा चेंडू अशी काठी काढून जातो, कधी साध्या साध्या चेंडूवर विकेट जाते, कधी कठीण चेंडूवर षटकार हाणले जातात. काही सांगता येत नाही. फक्त फरक एवढाच आहे की क्रिकेटमध्ये पहिल्या अंकात म्हणजे पहिल्या इनिंग्समध्ये तुम्ही जर काही कारणांनी केलं आणि माती खाल्ली तर तुम्हाला पुढची इनिंग्ज असते ज्याच्यात त्याचं वचपा काढता येतो आणि सामन्याचा निकाल फिरवता येतो. संसारात मात्र बहुतेक वेळेला एकच इनिंग असते आणि तिथेच निकाल लागतो. नमस्कार, सौ अमृता राव यांच्या 1 on 1 या कार्यक्रमामध्ये आलेलो आहे मी. आणि त्यांनी मला सांगितलं की ते बाकी तुमची ओळख वगैरे करून देईल, पण तुम्ही किस्से वगैरे ह्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहात. प्रसिद्ध वगैरे काही नाही हो, जे दिसलं ना, डोळ्याला दिसलं ना की त्याचं इथे छापलं जातं, मग त्याचा किस्सा होतो. पण 2 किस्से मी सांगणार आहे. माझ्यावर कलंकच लागला आता किस्सेवाला म्हणून. तर एक किस्सा आहे तो घडलाय. तेव्हा नवीन नाटकात काम करत होतो आणि कॉलेज वगैरे होऊन एक 12-15 वर्ष वगैरे 10-1 वर्ष झालीस. आणि एक आला मला भेटायला आणि पोटात गुद्दा बिद्दा का म्हणे, ओळखलं काय? म्हणजे काय करतो आता? म्हटलं काय नाही, उद्या परत प्रयोग आहे, आता जाऊन झोपणार लगेच. लगेच असं नाही, चल ना घरी चल ना. 2 चाकी वाहन होतं, बसलो टांग टाकून. तो तिकडनं गल्ली गोळात फिरत होता, सगळ्या कॉलेजमधल्या गप्पा. बरं, तो बोलत होता ते सगळे संदर्भ बरोबर मला आठवत होते, त्याचं नाव आठवत नव्हतं. कोण हा? त्याने मग ते अमुक सर भेटले होते का, ती ही भेटली होती का, तो हा भेटला होता, तो मला मध्ये भेटला इकडे, आता तो पॉलिटेक्निकला असतो, त्याचं छोटंसं एक युनिट आहे, त्याचं एक दुकान आहे, सगळं. हा नोकरीला होता, तो सिंगापूरला गेला, सगळी मित्रांची नावं, मैत्रिणींची नावं, आम्हाला शिकवणाऱ्या सगळ्या मास्तरांची सगळ्यांची नावाचं संदर्भ बरोबर जुळत होते. करणार काय मी? असं कसं सांगणार की नाही रे मला तुझं नाव नाही आठवत आहे. गेलो आम्ही. गेल्यावर तर भूक लागली, पटपट जेवायला वाढलं. त्यामुळे तो एक प्रसंग टळला की पुन्हा ती ओळख काय. चांगलं व्यवस्थित जेवलो वगैरे सगळं झालं. त्याने एक सिगरेट शिलगावली, चलो आम्ही गप्पा मारत बाहेर आलो. चल म्हणाला पुढच्या वेळेला जाताना दुपारपासून. म्हटलं बरं. पण दरवाजा उघडला आणि तिथे मला S.K. देशपांडे अशी पाटी दिसली. मग मी पण जरा काय देशपांड्या पुढच्या वेळा येणार रे, देशपांड्या पुढच्या वेळा येणार. त्याने असा हात बाजूला केला. मी तुला थिएटरवरती घ्यायला आलो होतो तेव्हाच मला माहिती होतं तू मला ओळखलं नाहीस. अरे असं काय करतो देशपांड्या? 1 मिनिट, मी देशपांडे नाही. माझं नाव कुलकर्णी. हे देशपांडे माझ्या मामाचं घर आहे, मी त्यांच्याकडे सध्या राहतोय. माफ कर, मी चुकलो, तुझं नाव काय? मग त्याने त्याचं नाव सांगितलं, दीक्षित का काहीतरी. मग मी लक्षात ठेवलं आणि इतकं लक्षात ठेवलंय आता मी समजा 65 वर्षाचा आहे.
आम्ही दोघेही जगलो आणि 99 वर्षी जरी तो मला भेटला ना तरी मी ते नाव विसरणार नाही. मी ज्या आवेशाने अरे देशपांड्या तो इतका हल्लीच्या भाषेत इतका शातीर निघाला. हा घडलेला किस्सा. तुमच्याकडे एक नाही अनेक किस्से आहेत, कारण सगळेजण म्हणतात की संजय बरोबर बोललं की अनेक किस्से काय ऐकायला होतं ना, मिळतात. जे घडतं ना ते लोक छापून ठेवत नाही तिथे. मी ते छापून ठेवतो. आता मला मध्ये ते मी व्हॉट्सअप वगैरे वापरत नाही, समाज माध्यम वापरत नाही मी, कारण समाजापासून मी फारसा हटकून असतो थोडा. पण ते एक फेसबुक मेसेंजर म्हणून वापरतो मी. मग फेसबुकवरती काय वाटलं की मी लिहितो. माझं अख्खा लॉकडाऊनच्या काळामध्ये ते जे लिहिणं होतं त्याने मग मी तगलो असं म्हणायचं. तर एकाने मला त्याचा ते एक तुकडा पाठवला होता संदेशाचा. काय असेल तो, एका माणसाने पेपरमध्ये जाहिरात दिली होती, त्याचा तुकडा होता. ती जाहिरात काय होती की माझे डेथ सर्टिफिकेट हरवले आहे, ज्याला मिळेल त्यांनी आणून द्यावे खालील पत्त्यावर. आता हे खोटं वाटेल लोकांना म्हणून ते आलेलं मी जपून ठेवलं होतं. कोणी म्हटलं की मी त्याला लगेच असं करून त्याला पाठवून देत होतो. आता हे लोकांना कळत नाही. मला त्याची ना काय माझी चूक आहे म्हणा, मी नालायक आहे म्हणा, का हुशार आहे म्हणा, का मूर्ख आहे, ते खटकन असं इथे येतं. की एका घराच्या बाहेर मी असा चाललो होतो. आता काय आहे ना, चाललो होतो माझं काय आजूबाजूच्या बंगल्याशी कोणाचं ओळखीचं नाही, काय नाही काय नाही काय नाही, असं चाललो होतो आणि असं झालं. त्या दरवाजाच्या बंगल्याच्या दरवाजावर एक पाटी होती, विवाहाच्या स्थळाची चौकशी थांबवा, आमची विनिता ड्रायव्हर बरोबर पळून गेली. मग मी त्याचा फोटो काढला. आता कोणी काय म्हणलं, चल काहीतरी बोलतो, हे घे, पुराव्याशिवाय बोलायचं नाही. पण आता ते घडतात, डोळे उघडे ठेवले तर दिसतात. पण ते बरोबर समजायलाही लागतं आणि किस्सा रंगवून सांगणं ही पण एक कला आहे. ते ठीक आहे, रंगवून सांगणं ते 50 लोकांना येतं, ते दिसलं पाहिजे ते तिथे आहे ते बघत नाहीत लोक, डोळे उघडे नाही ठेवत. बरं संजय, सर्वप्रथम तुझं स्वागत करायचं राहून गेलं. अमृता फिल्मच्या 1 on 1 या चॅनलमध्ये आज संजय मोने आलेले आहेत, तर त्यांचं मनापासून स्वागत. अरे मी बोलायला लागल्यानंतर तुम्ही मला बस झाला आता म्हटलं नाही, ह्याच्यातच माझं स्वागत आलं. बरं आहे ना. मी नाही तर लोकांना काय असतं, मुलाखतकारच जास्ती बोलतो असं काही जणांची कंप्लेंट झालं. एकदा आमच्या 4 जणांची मुलाखत होती आणि एक जोडपं होतं. ते मुलाखत घेण्याच्या बाबतीत त्या काळात त्रिखंडात नाव काढून होतं. तर आम्हाला बसल्या क्षणी, असं कोणी बसल्या क्षणी सांगत नाही ना, ते कार्यवाह होते, त्यांनी त्यांच्या मते हळू आवाजात 20 मिनिटं आहेत चौघांना. म्हणजे मला वाटतं मी, माझी बायको विनयची बायको दिलीप प्रभावळकर. दिलीप प्रभावळकर महा मिश्किल. ते म्हणाले, तुझं बरं आहे रे. म्हटलं काय, छोटा आहे तुझं आडनाव संजय मोने. माझं प्रभावळकर एवढं सांगेपर्यंत 3-4 सेकंद जास्ती लागणार नाही. आणि ते आपापसात मुलाखत त्यांनी अमुक आज कलेच्या प्रांगणामध्ये आपल्या अल्लड पावल्याने बागडणारे वगैरे वगैरे झालं. शेवटी आम्ही काय मुलाखत दिली, नमस्कार मी संजय मोने, या माझ्या पत्नी सुकन्या मोने, मी माहीमला राहतो. त्याच्यावर विनय आपटे म्हणाल, पॅरलाइज्ड विनय आपटे, वैजयंती आपटे. दिलीप प्रभावळकर म्हणाले, माफ करा आडनाव थोडं लांब आहे, पण दिलीप प्रभावळकर, दादर, ही माझी पत्नी, अमुक अमुक. प्रदीप भिडे म्हणाला 20 मिनिटं संपले असं सांगितलेलं आहे, तेव्हा भिडे असं म्हणाले. एवढाच इंटरव्ह्यू झाला, कारण तोच जास्ती बोलत होता इंटरव्ह्यू घेणार. म्हणूनच म्हटलं की मला बरं वाटतं जेव्हा येणारा गेस्ट बोलणार असतो त्या वेळेला, आणि त्याच्या खाली कॉमेंट्स पण येतात, मॅडम बस तुम्हाला काय बोलायला चान्स मिळाला नाही. तर आपण सुरुवात करूया बालपणापासून. आणि सगळ्यांना खरं तुमच्याबद्दल सगळी माहिती आहे, पण असं स्पर्श करून जाऊया. सांगा बालपणाबद्दल. आणि लहानपणापासून तुम्हाला ऍक्टिंग किंवा या चित्रपट क्षेत्राची, लिखाणाची आवड होती का? खरं सांगायचं तर नाही. माझे वडील मी 39 वर्षाचा असताना गेले. तेव्हा नंतर माझ्या लक्षात आलं, मी असं गेले 3-4 दिवस झाले मी असं बसलो होतो, काय लिहिलंय काय मी, हे माझंच मला वाचता येत नव्हतं. बरं तेव्हा ना आलं होतं सगळं हे नवीन नवीन उपकरण वगैरे, पण मी त्याच्याशी फारसं कुठे या वयात नवीन काहीतरी शिकत बसायचं, म्हणून मी ते सगळं काही लॅपटॉप म्हणतात काय. पण म्हटलं अरे हे जर मला वाचता येत नाही, ह्याच्यात मी पकडला गेलो तर कुठे. मग मी आयडियल बुगडे प्रमोद गेलो दादरला.
तिकडनं मराठीचे कित्ते आणले हो आणि ते कित्ते आणून 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 मी माझं अक्षर सुधारलं. आता काय लिहिलंय त्याचा अंदाज लागू शकतो इतकं बरं अक्षर मी केलं माझं. त्यामुळे इतकं वाईट अक्षर असल्यामुळे लेखक बिखक व्हायची काही शक्यताच नाही. नंतर लहानपणापासून तब्येत जरा माझी बरी नरम गरम असायची, आजारी असायची. त्यामुळे असं थोडा मी मुख दुर्बळ म्हणतात असा लाजरा बिजरा होतो. म्हणजे घरी पाहुणे वगैरे आले, हा पण एक किस्सा नाहीये ना. मी घरी पाहुणे वगैरे आले ना तर पूर्वी ते आपल्या मध्यमवर्गीय घरामध्ये असं मग ते असं टेबल व्हायचं पुन्हा तर त्याच्यात खाली जाऊन मी बसायचो पाहुणे आले की. आई बाबांना काळजी होतं काय होणार, पण आई माझे बाबा व्यावसायिक नाटकात काम करत आहेत. 2-3 नाटकात काम केले त्यांनी, 5-7 असतील. मग आम्ही 3 भावंड झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की नाटकामधून काही हा चरितार्थ चालवणं शक्य नाही. तेव्हा नाटकामध्ये चरितार्थ चालायचा नाही फारसा. मग आम्ही काम करायला लागलो तेव्हा सुद्धा काय करतोस तू, म्हटलं नाटकात काम करतो. वा 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 छान छान, कला असावी, पोटा पाण्याचं काय असं विचारायचं. आता होत नाही ते, आता खूप लोक पैसे मिळवतात. त्यामुळे तो प्रश्न नव्हता. आई म्हणजे संस्कृत नाटकांना काम करायची, 1-2 व्यावसायिक नाटकांना पण काम केलं. त्यामुळे तसा नाटकाशी संबंध होता. आणि मग बाबांचे काही मित्र असे ना नाटकातले त्याकाळी घरी यायचे. मधुकर तोरडमल, सतीश दुबाशी, अरुण सरनाईक, 1-2दा डॉक्टर लागू आले होते, श्रीकांत मोघे यायचे. लहान मुलांमध्ये म्हणजे माझ्या पडेपेक्षा मोठं, पण बाबा अविनाश मसुरीकर यायचे, भक्ती यायची. त्यामुळे ते असे प्रयोग संपून असे रात्रीचे यायचे. मग त्यांचा तो मेकअप बिकअप असं ते मेकअपचं हे काढलेलं क्लिअर ते तेल आणि ते परफ्यूम असा एक वेगळाच वास, त्याचे असे सिगरेट उडत यायचे, त्याचा एक असा दुभाषी वगैरे असं एक काय म्हणू त्याला प्रकाश असतो ना ज्याला आपला हल्लीच्या मराठीत ऑरा म्हणतात. तर तो त्यांचा एक हे असत त्याचं, आणि ते असं दिसायचं मला. आणि मग मी नाटकाला वगैरे जायचो ना त्यांच्या ओळखीने, फुकट फौजदार म्हणून. तर मी ते सगळं बघायचो ना, मला ते खूप गंमत वाटायची. पण एका दृष्टीने वाटायचं की अरे पण हे एवढं सगळं ठीक आहे, पण हे बोलण्यासाठी इतके लोक आहेत, त्यांच्यासमोर बोलणार कसं, असं केलं ते नाव पण सांगता येत नाही. पण मला ती आवड होती, नाही मला ते आवडायचं सगळं. मग शाळेमध्ये असताना एकदा वक्तृत्व स्पर्धा असायच्या. त्यात मला त्यांनी सांगितलं, बाई होते आमच्या एक, त्यांनी असं सांगितलं की यावर्षी सगळ्यांनी भाग घ्यायचा. मग मला त्यांनी सांगितलं का मला नाही बोलता येत मला. ते म्हणाले की माझा आवडता देश. मग त्यांनी विचारलं तुझा नावडता विषय. म्हणलं हो मी बोलतो. आणि मग तेव्हा मी वाचायचो खूप, मला भयंकर वाचनाची आवड आहे. काय 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 वाचायचो त्या काळामध्ये. पण मी म्हटलं माझा नावडता विषय गणित. आणि मग त्या लेखाला आधारून मी 10 मिनिटाचं ते उत्स्फूर्त वक्तृत्व केलं होतं की म्हटलं मला एक कळत नाही अशी गणित का घालतात. एक पाल 4 फूट भिंतीवर पुढे सरकते, ती 15 मिनिटांनी 3 फूट उतरते, पुन्हा 20 मिनिटांनी 2 फूट चढते. असं गणित का घालतात. त्या पालीला कंटाळ येत नसेल का, तिला वाटत असेल मर ते सोडून जाऊ म्हणून. किंवा एक हौद आहे, त्या हौदात 3 मजूर पाणी भरतायत, 2 तासांनी त्यातले एक कमी होते, पुन्हा मजूर. एवढी मूर्खपणासारखी मेहनत करण्यापेक्षा ते बोलवत का नाही त्यांनी सांगा ते रिपेअर करून दे, बंद कर म्हणून, तो नळ गळतं तर बंद कर. असं करून मी ते 5-10 मिनिटं बोललो. आणि ते परीक्षक होते ते हसायला लागले. पहिलं बक्षीस वगैरे दिलं मला, उत्स्फूर्त याचं, आणि घाणेरडं होतं ते अर्थात, परंतु ते पहिलं बक्षीस दिलं त्यांनी मला. आणि पहिल्यांदा मला आयुष्यात असं झालं की काही न घाबरता मी काहीतरी बोलू शकतो. मग पुढे एकांकिका वगैरे आलं त्यानंतर. त्याच्या आधीचा एकच माझा अनुभव होता. आई वडील नोकरी करत असले की मुलांचं काय करायचं या समस्येसाठी तेव्हा एक मराठी माध्यमामध्ये छोटा शिशू आणि मोठा शिशू नावाची एक सरकारी सोय होती. म्हणजे कुठेतरी रस्त्यावर टाकण्यापेक्षा मुलांना शाळेत टाकायचं 2 तास. आणि सगळ्यांनी भाग घ्यायचा. सगळे आले. आता सगळ्यांनी भाग घ्यायचा म्हणजे हल्ली कसं राजकारणात जो येईल तो पक्षात असतो, त्यामुळे तसं सगळ्यांनी भाग घ्यायचा म्हटलं तर सगळे एका राज्याचे नागरिक. तर त्याच्यामध्ये मी राजाचं काम केलं होतं आणि विनय हेडेकरनी प्रधानाचं काम केलं होतं. विनय हेडेकर, आता विनय जेव्हा किस्सा सांगतो तेव्हा तो खोटा सांगतो. तो म्हणतो तो राजा होता आणि मी प्रधान होतो. पण नाही, मी राजा होतो, तो प्रधान होता. आणि आम्ही आलो असे. पडदा उघडला, सगळे गांगरले. अर्धी रयत रडू लागली. सध्या रयत रडतच असं नाही, रयत कायम रडतच असं, राज्य कोणाचंही असो. अर्धी रयत रडत होती. आणि पहिलं वाक्य मी बोललो, प्रधानजी
राज्याची अवस्था कशी आहे. महाराज, सूर्याने कहर केलेला आहे. बरोबर, सूर्याने कहर केलेला आहे. नदीतलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे. मग कळलं आपण चुकीचं बोललोय. खर तर सूर्याने कहर केलाय नदीचं पाणी, तर तो उलट सूर्याने कहर केला नदी कोण तो रडायला लागला. तो रडायला लागल्यावर मी रडायला लागलो. मी रडायला लागल्यावर रयत रडायला लागली. आणि असे 20-25 सेकंद आम्ही रडलो. त्या 20-25 सेकंदावर लोक खदाखदा हसले. तर एवढ्या छोट्या कालावधीत उत्कृष्ट विनोद आणि उत्कृष्ट करुण रस यांचा एकत्र मिलाप झालेलं जगातलं ते एकमेव नाटक असेल. 25 सेकंदात सगळे हसले, 25 सेकंदात सगळे रडले. त्यानंतर मग काय नाटक बिटक काय संबंधच नाही. मग स्वभाव तसा लाजाळूच होता, म्हणजे नाही नीट बोलायचं, मुखदुर्बळ म्हणतात तसं. मग कॉलेजला गेलो तर तिथे मित्र कुठे दिसत नाहीत म्हणून वरती गेलो. तर जिमखाना असतो ना, तिकडे 5-25 लोक असे. मी असा म्हणून मग दिग्दर्शक होता आमचा. याला काय सहा त्याचं नाव. तो माझा पहिला गुरु. बट 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 नाही ऐसे दोस्त को मैं वो सर्वसाधारण मराठी माणसाचं हिंदी जितकं वाईट असतं तितकं वाईट हिंदीत मी उत्तर दिलं. वो ऐसा वो सब मित्र उनको मैं शोधने. बट स्क्रिप्ट द्या याला. उत्कृष्ट मराठी बोलायला. मग काय करू, मी का करू, वाच. तू वाचणार नाही तोपर्यंत हे सगळं संपणार नाही. म्हटलं ते चाचणी घेतात ना सगळी, ती काय करायचं काय म्हटलं आता. तर जिमखान्यात ते असं करून टीटी खेळतात ना, त्याचं जे ते दिवा असतो तो खाली असतो ना असा. तर मला युक्ती आली. म्हटलं एक हे चालू ठेवा, बाकीचे सगळे दिवे बंद करा. नाही सगळे बंद केले. काळोख झाला, एवढाच दिवा होता. तिथे असं ठेवलं आणि वर बघितलं तर मला लक्षात आलं की मला कोणी दिसत नाहीये. म्हणजे माझी काय फजिती उडते ते कोणी बघतच नाहीये. मग का मी घाबरायचं, म्हणून मी ते वाचायला सुरू केलं. वाचलं त्याने मला त्या भूमिकेसाठी. मग नंतर सगळे बाबांच्यामुळे ते सगळे लोक. कुठल्या कॉलेजमध्ये होता? रुपारेल. मी पण रुपारेललाच होते. मी 10+2+3 या शिक्षण संस्थेचे पहिले बॅचचे बळी आले. 75 SSC. आणि मग ते सगळे लोक यायचे आजूबाजूला. मग मला आवड निर्माण झाली. पण तेव्हा काहीतरी तर शिकलं पाहिजे ना. मग कॉलेजमधल्या नाटकात वगैरे भाग घेतला नव्हता? त्याला ते एकांकिका स्पर्धा खूप असायच्या. 2 वर्ष घेतलं होतं. हा. मग करत असंच वर्ष गेली. मग बँकेत नोकरी लागली. मग 3-1 वर्ष नोकरी केली. तेव्हा आमची एक संस्था होती, आम्ही एकत्र येऊन हे केलेली. त्या संस्थेतर्फे आम्ही या मंडळी साजरे करू नावाची एक संस्था होती. तर त्या संस्थेमध्ये विजय किंकरे माझा मित्र होता, अजित बोरे मित्र होता, निवेदिता जोशी. आमचा तो एक संच होता की कोणालाही न कळणाऱ्या एकांकिका आपल्याला कळल्या तसं समजून जे करण्याचं एक वय असतं, त्या वयात आम्ही ती एकांकिका इकडे तिकडे करायचो. ते नाटक करायचं ठरलं. त्याच्याबद्दल रघुवीर कुलकर्णी रघुवीर कुल त्याचा लेखक दिग्दर्शक होता. पुरुषोत्तम बेर्डेचं संगीत होतं. प्रदीप मुळे यांनी मध्ये केवळ बक्षीस ठेवायला जागा मिळावी म्हणून नवीन घर घेतलं मोठं असं त्यांच्यावर म्हटलं जातात. तो प्रदीप मुळे त्याच्यात होता. आणि इतकी अफाट त्याला बक्षीस मिळाले. आणि ते सगळे त्यांची ती ते जे सोहल आर्ट्स मधली ती सगळी संस्था या मंडळी सादर करूया. त्यांचं एक अलवारा डाकू नावाचं खूप नाटक गाजलं होतं. देवस्की नावाचं खूप नाटक गाजलं होतं. मग काय डिंगर वारा सुटलाय. त्यावेळेला राज्यनाट्य स्पर्धेला पहाटे सकाळी 8-8:30 वाजता आगाऊ तिकीट विक्रीसाठी रांग लागायची त्या संस्थेच्या. इतकी त्यांची ती 3 वर्ष. मग त्याने रहस्यप्रधान नाटक करायचं ठरवलं. पण त्याच्यामध्ये अलवारा डाकू, देवस्की, डेंजर वारा सुटल्यामध्ये काम करणारा अशोक होता वंजारी, तो प्रमुख भूमिका करायचा. तर हे आमचं शिवाजी बारच्या कट्ट्यावरती आले नाही 2-3 दिवस विजय किंकरे येते म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. केटरिंग कॉलेजच्या बाजूला अँटोनियो डिसेल हॉल आहे, तिथे तालीम चालायची. गेलो, तो बसलो. मी काय संध्याकाळी त्यांच्यावर बसायचं परत यायचं. मग तो अशोक वंजारी जो आहे नुकताच गेला बिचारा, तो अमेरिकेत, तर तो पुढे अमेरिकेत गेला. तो एका जाहिरात संस्थेचा प्रमुख म्हणून दिल्लीला होता आणि त्याला चांगली मोठी नोकरी मिळाली होती. तर असं झालं की मग इथे तालीम कोण करणार. मग मला विचारलं तू बदली म्हणून करशील का. म्हटलं कुठेतरी इकडे तिकडे टावाळा करण्यापेक्षा तालीम तरी करू.
तो येईल शेवटले 5 दिवस करेल. म्हटलं बरं. तर 2-3 दिवसानंतर दामू केंकरे तालीम बघायला आले होते, कारण त्यांचे ते सगळे विद्यार्थी. आणि तालीम वगैरे बघितली आणि त्यांचं काहीतरी आपापसात त्या सगळ्यांचं चाललं होतं काय करूयात. दामू काकांना ते जाऊन भेटलो. दामू काका अशोकला कळवा येऊ नको, हाच करेल. बरं, आयुष्यामध्ये दामू काकांच्या स्वरामध्ये खंत, द्वेष, राग, लोभ काही नाही, निर्विकार अनुनासिक आवाज, हा करेल मला गेली. आणि ती मला मिळाली एक मोठी पहिली भूमिका. ते नाटक पहिलं नाटक होतं का ते? मग ते झाल्यानंतर ते प्राथमिक फेरीमध्ये पहिलं आलं. अंतिम फेरीत त्याला हे नाही मिळालं, पण त्याच्यामध्ये 2च प्रवेश होते मला आणि अब्दुल नावाचे एका ट्रक ड्रायव्हर. त्या वर्षी तर मला एक पुरस्कार मिळाला त्याचा. मग त्याच्या पुढच्या वर्षी आमचा सगळ्यांचा धीर चेपला. मग आम्ही सगळ्यांनी पुन्हा एक वेगळं, मग या मंडळी नको, मग आमचं वेगळं स्वतःचं एक गट स्थापन केला. त्यातून आम्ही अनाहत नावाचं नाटक केलं. त्याचा राजीव नाईक दिग्दर्शक लेखक होते आणि अजित भोरे दिग्दर्शक होते. तिथे अरुण नाईक, हा राजीव नाईकचा मोठा भाऊ, मीना नाईक, अरुण नाईक, राजीव नाईक, दामू केंकरे होते. आणि ही जी अरुण नाईक आणि विजय केंकरे काय, अरुण दादा काय, राजीव काय, हे माझ्या आयुष्यात आले नसते ना, तर आज हे असं मुलाखत बिलखत द्यायला मी राहिलोच नसतो. कुठल्या तरी करिअरमध्ये काहीतरी वाईट, काहीतरी कारकिर्दीत कुठली तरी कामं करून काहीतरी झालंच नसतं माझं. त्याने मला म्हणजे गुरु नाहीत ते माझे किंवा भाऊ आहे माझा वगैरे, असंही खोटं सांगणार आहे, पण त्यांनी मला त्या काळामध्ये एक जाणीव करून दिली. पुरस्कार, प्रयोग, एका दिवसात 8 प्रयोग, एका दिवसात 5 प्रयोग, वर्षाला 25 नाटकं, याच्या पलीकडे नाटक म्हणून काहीतरी वेगळं असतं की एक शब्द तोंडातून उच्चारायचा असेल तर आधी 100 शब्द वाचले गेले पाहिजे. वाचन कसं करायचं, काय बघायचं, कसं बघायचं, परदेशी रंगभूमी काय आहे, आपल्याकडे रंगभूमीचे किती प्रकार आहेत, सगळं त्यांनी आम्हाला, बरं कधी असं कानाला धरून नाही, असं ओघवत्या शैलीत असं त्यांनी शिकवलं. मी खूप 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 शिकलो त्यांच्यापासून. त्यांच्या दृष्टीने सगळे आम्ही वाया गेलेलो आहोत, अजित काय, मी काय, विजय केंकरे काय, पण त्यांनी खूप 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 शिकवलं. मग मला शब्द नाही, मग ऋणी बिणी असं त्याचे पलीकडे काय, ते खूप शिकवलं त्याने. आता नाटक म्हटल्यानंतर आणि मला जो एक पगडा बसलेला आहे तो कुसुम मनोहर लिहिले या नाटकाचा. म्हणजे त्याला मी पाहिलं, तुम्ही आणि मला वाटतं गिरीश ओक होते, आणि माहिती नसायचं प्रेक्षकांना आज तुम्ही कुठल्या भूमिकेत आहात, हिरोच्या भूमिकेत आहात का विलनच्या भूमिकेत आहात. दर प्रयोगाला ते बदलायचं. अप्रतिम नाटक होतं. आणि त्यावेळेला मला वाटतं सुकन्याही होती त्या नाटकामध्ये. तर सुकन्यांची आणि तुमची भेट त्याच नाटकाच्या सुमाराला झाली की आधीपासून ओळखीची? आधीपासून. मी आता मी सगळं म्हटलं ना की नाटक केलं राजीव नाईक अमुक करून. मग मी 25 वर्ष होतं महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचं, तेव्हा मी खूप मोठं नाटक केलं होतं, विल्यम शेक्सपियर यांचं ऑथेलो, जे अरुण नाईकने लिहिलं होतं, विजय केंकरेने बसवलं होतं, ज्यात मी काम करत होतो. विजय केंकरे दिग्दर्शक होता, विवेक लागू होता, रेणुका शहाणे होती, सुमुखी पेंडसे होती, तुषार दळवी होता, कमलाकर सारंग आणि जालन सारंगांचा मुलगा राकेश सारंग त्याच्यात होता. मोठं सगळं ते शोकनाट्य होतं, ऑथेलो, डेस्डेमोना, याया वगैरे. आणि त्यावेळेला 25 वर्ष होतं. ते आमचं नाटक प्राथमिक आणि अंतिम दोन्ही बेरीत पहिलं आलं. आणि त्या नाटकाला दामू काका होते वगैरे, सगळ्यांमुळे खूप लोकांनी ते नाटक बघितलं, त्याचे उत्तम परीक्षण लिहून आले, हे आले. त्याच्यानंतर मी मग ते झाल्यानंतर त्या नाटकाला सुधीर जोशी आणि रीमा आली होती, कारण विवेक त्यात काम करत होता लागू. आणि त्यानंतर रीमाने आणि सुधीरने मला पहिल्यांदा विचारलं, तू व्यावसायिक नाटकात काम करशील का? ते माझं व्यावसायिक नाटक म्हणजे सविता दामोदर परांजपे. हो, ते पण खूप. त्याच्यामध्ये ते नवरा बायको असतात आणि त्या बाईमध्ये काहीतरी वेगळं आहे, ते एका माणसाला, मुलाला जाणवतं, त्या मुलाचं काम केलं होतं. सुदैव माझं की मला आल्यानंतर तिथे काय म्हणतात स्ट्रगल, धडपड करावी लागली नाही. मला आयतं पहिल्या नाटकामध्ये 3 पात्र प्रमुख असतात, त्यातले काम मिळालं, मग पुढे मिळत गेले. त्यामुळे ना कधी कधी जेव्हा मी असं बोलतो लोकांची मुलाखतीत, तेव्हा मला असं वाटतं की अरे मी आयुष्यात काही धडपडच केली नाही, चुकलोय की काय मी,
कारण मी कसा अर्धपोटी राहिलो, अमुक राहिलो, अपमान फप्मान सगळं सगळं मी घरात एकूण ऐकतो. शिवाजी पार्कवर नाटकाची बस सुटायच्या, मी मोगल्लीन मरायचो, चालत परेकडे जायचो. मग माझ्या बरोबरचे लोक जी अविश्रांत मेहनत करायचे ना, मला कधी कधी वाईट वाटायचं. अरे मला सगळं असं मिळतं आणि अमुक. तर गिरीश ओकामचा मी त्याच्यावर 6 नाटकं केलं, 6वं नाटक आहे त्याकडे. केवढं म्हणजे केवढं त्यांनी सहन केलंय. तो नागपूरवरून आलेला, वेळेला अन्नाचं कण नसायचा पोटात. मग कुठेतरी एक त्यांनी ठिकाण शोधलं, जिथे तुम्ही डाळ घेतलीत की रोट्या फुकट मिळतात, अशा ठिकाणी जायचं. प्रवासाचे पैसे नसायचे, फुकट जायचं विदाउट तिकीट. बरं, एवढं सगळं करून 2 त्याच्या दवाखाने चालू होते, ते सगळे सोडून ते इथे आला होता. केवढे त्याने मेहनत घेतली. मान्य आहे तो, एक पैशाचा त्याने कधी कोणाचा हे केलं नाही, पैसे बुडवले नाही, पण हे किती त्यांनी मेहनत केली. आणि त्याच्याकडनं मी आयुष्यभर शिकत राहिलो. मी शिकत राहिलो लोकांकडनं. मला त्याच्यात कधीच लाज वाटली नाही. तर हे कुसुम मनोहरलेले माझं पहिलं नाटक झालं. मग दिलीप प्रभावळकरनी, दिलीप कोल्हटकरनी ऑथेलो बघितलं होतं. त्याच्यावर त्यांनी मला हरिअफरी नावाचं एक नाटक दिलं होतं. त्या नाटकात जयवंत दळवी लेखक होते. पण हे तुम्ही दुहेरी भूमिका करायचा, खूप नंतरची गोष्ट आहे. त्याविषयी थोडंसं सांगतो ना. तर मग जयवंत दळवी आले होते नाटकाला. काय रे कुठले तुम्ही? म्हटलं मी रुपारेलचा. अरे वा वा, छान छान छान. ते रुपारेलच्या बाहेर रामदास म्हणून हॉटेल आहे, तिथे पोळा उसळ खाल्लंय का? म्हटलं नाही. अरे बापरे, नाही नुसते कॉलेजात गेलं तुम्ही, शिक्षण झालंच नाही तुमचं. अशी माणसं होते की मुश्किल. मग मी नाटक करत राहिलो. त्या मालिका वगैरे नव्हत्या, नुकतीच सुरुवात झाली. एखादी मालिका कधी केली म्हणजे एक मालिका केली की 750 रुपये एका दिवसाला मिळायचे. अरे अख्खा महिना निघाला यार, एक एपिसोड मिळाला पाहिजे आपल्या पुढे, अशी सगळ्यांची जडणघडण होती. मग पुढे नाटक करत राहिलो. कधी चालली, कधी पडली, कधी लोक ना पसंत पडली, कोणी नाही पडली. या दरम्यान कधी नाटक आपण बघावं, काम करावं. दुसऱ्याचं नाटक वाईट वाटलं तर त्याला शिव्या घ्याव्या. आपलं नाटक पडलं तर त्याच स्वभावाप्रमाणे आपण आपल्या शिव्या सहन कराव्या. सगळं चाललं होतं. पण येणारं प्रत्येक नाटक तुम्ही घेत होता की नाटकाची निवड करत होता? नाही, निवड म्हणजे असं ना, मी पहिलं काय करतो, निर्माता कोण आहे, तो नाटक चालवू शकतोय की नाही. नाहीतर जगातलं अप्रतिम नाटक माझ्या हातात यायचं आणि फुटाणेवाला जर त्याचा निर्माता असेल, तो फुटाणे विकणार किती, त्यातनं प्रॉफिट किती होणार, तो नाटक काय चालवणार. त्यामुळे नाटकाचे प्रयोग जास्तीत जास्त होणं. मी व्यावसायिक नट आहे, माझ्यावर समाजाची जबाबदारी नाही. प्राथमिक शाळेतले शिक्षक आणि कलाकार यांनीच सामाजिक बांधिलकी पाळायची नसते, सगळ्यांनी पाळायची असते. त्यामुळे मी व्यावसायिक आहे, माझा व्यवसाय आहे. बँकेत जर मी नोकरीत राहिलो असतो तर कुठेतरी एजीएम झालो असतो, त्याच्याऐवजी हे झालो. पण मला दर महिन्याला अमुक पैसे मिळवायला लागतात. ते मिळाल्यानंतर मी जीव लावून कलेची सेवा करतो, पण त्याच्या आधी एक पैशाची कलेची सेवा करत नाही, कारण तो माझा व्यवसाय आहे. आता हे मी स्पष्टपणे बोलतो म्हणून लोकांना असं वाटतं की काय म्हणाला तुम्ही, काय शब्द नाही, तुम्ही वेगळा शब्द, निर्भीडपणे तुम्ही बोलता, तुम्ही विक्षिप्तात असं लोक म्हणतात. विक्षिप्त असं नाहीये, मी सहज बोललो नाही. म्हणजे पण बरेच लोक म्हणतात. माझं त्याच्यावर म्हणणं असं आहे ना की लोकांना काय वाटतं तसं आपण जर वागलो तर आपण व्यवस्थित माणूस, आणि आपल्याला कसं वाटतं ते जर आपण वागलो आणि ते त्या लोकांच्या चौकटीत बसत नसेल तर विक्षिप्त. असं कसं नाही. विक्षिप्तचं अजून एक तुम्हाला सांगते. सुकन्या आली होती इकडे, मी सुकन्याचाही आम्ही गप्पा मारल्या होत्या. मी इंटरव्ह्यू म्हणत नाही, आम्ही गप्पा मारल्या होत्या. ते गप्पा मारता एक्झॅक्टली. तर मला सुकन्या म्हणाली, संजय म्हणजे न काय करेल माहित नाही. मध्ये 1-2 वर्ष तो घरात गाऊनच घालून फिरायचा. मध्ये 1-2 वर्ष त्याला ओढणी घ्यायला खूप आवडायची, कानात डूल घालायचा कधी कधी, आणि त्याच्या सगळ्या मैत्रिणी त्याला त्या आणून द्यायच्या. असं म्हणून मी त्या विक्षिप्तपणा नाही व्हायच्यामध्ये. काय झालं ना, तुम्हाला आठवत असेल तर 2-1 वर्ष लागोपाठ ना खूप कडक उन्हाळा होता, बरोबर. तर उघडं कसं फिरणार घरात. बरं, एक लेंगा घालावा, पुन्हा एक वरती टी शर्ट, 2-2 कपडे कोण घालणार. त्यापेक्षा बहिणींचे असे गाऊन असतात त्या टाईपचा गाऊन घालून फिरायचं आपण. प्रॅक्टिकल विचार करायचा. नंतर तेव्हा ना मला काही वर्ष स्टोनचा त्रास होत होता, युरिन स्टोनचा. तर मला कोणीतरी सांगितलं की कानाला तुमच्या भोक असेल तर तुम्हाला ते युरिन पास करायला सोपं होतं. तर नुसते कशाला मग टोचायचं, मग काहीतरी घालू त्याच्यात. पण मी ते कानात घालायचो. बरं, दोन्ही कानात घातलं तर काय करणं बिरणं ना मी अर्जुन गुरुजी तलवार काढून, मग एकाच कानात घालायचो.
पण मला एका कानात घाल, लोकांना काय वाटतं 2 कानात घातलं म्हणजे बरं भिगवळी चालते आता, ती फक्त जागा मी वरतून खाली आणली ना, उत्तरेकडनं मी दक्षिणेला आणली, एवढंच केलं मी. भिगबाळी घालणाऱ्याला विक्षिप्त नाही म्हणत, मला काय त्याची पर्वा नव्हती. किंवा आता ओढणी, आता उन्हाळ्यामध्ये ना इकडे तिकडे फिरतो आपण, तो रुमाल पुरत नाही, मग जरा ओढणी कशी विस्तृत असते अशी शांतपणे, ती अशी करता येते, मग त्याला घाम पुसता येतो, वेळेला ऊन आलं असं करता येतं. आता मग आणली ना, मग ते नीट करायचं. ऑमलेट खाणार का म्हटलं, नुसतं नाही, मग तो कांदा कापून घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या टाकल्या पाहिजे, सगळं सगळं करून ते असं छानपैकी झालं पाहिजे. हे पुढे खाल्ल्यानंतर 3-4 तास जाणवत राहिले पाहिजे खायला काय. म्हणून मग ते कशाला ते एवढे रुमाल, मग ओढणी, मग एक कशाला, मग हे आणू. मग भक्तीने एकदा मला तिकडनं दिलं, हे तुझ्यासाठी ना बांधणी आणले, बांधणी म्हणून एक बांधणीची ओढणी आणून दिली, स्वातीनी चिटणीस नेऊन एक ओढणी आणून दिली तुम्हाला, असं म्हणजे त्याच्यात तुमच्या त्या तेव्हा वृत्तनिवेदिका मैत्रीण होती आहे म्हणजे कांचन घारपुरे, तिने कशी जांभळ्या रंगाची अशी, मग ते माझ्याकडे असं त्याचं एक हे झालं कलेक्शन ठेवा 10-12. आणि काही मुली होत्या ना आमच्या इथल्या शाळेतले वगैरे, ते तिथल्या तिथेच लग्न होतात ना, तर त्या अरे तुरे वगैरे करायच्या. आणि जरा तेव्हा थोडं नाव होतं, त्या मुलांना आश्चर्य, आई नाव हा कुठला होतो, अरे हा सांग्या. तर ते येताना जाताना त्या शहरात नोकरीला जायचे, येताना जाताना काय ते हे, तर माझ्याकडे असं छानपैकी असं 20-25 असं कानातले एकाच ओढण्या म्हणून असं. आणि मला मजा वाटायची, लोक टिंगल करतात की नाही ह्याच्याकडे माझं लक्षच जायचं नाही, मला ते बरं वाटायचं. तर अतुल एकदा म्हणाला होता, ते केस रंगवतात ना, प्रार्थना, मी देवाची प्रार्थना करतो ते आपल्या वेळेला नव्हतं. का रे, तू पंचरंगी पोपटासारखा हिंडला असता 3 प्रकारचे. आणि मी खरंच केलं असतं. ते ऑथेलो नावाचं नाटक करत होतो, त्याच्यामध्ये तो ॲफ्रो अरब दाखवलाय, मोर असा, तर ते कुरळे असतात ते सगळे केस त्यांचे. आता ते कुठे ते वीक घाला आणि हे करा आणि ते हे करा, म्हणून मी माहीमला एका सलून मध्ये गेलो आणि केस कुरळे करून टाकले पूर्णच्या पूर्ण. आणि काय म्हणतात त्याला, पम केले. पम केले. ते 4-5 महिने राहतात. तर मग राज्य नट स्पर्धाचा प्राथमिक फेरी झाली, अंतिम फेरी झाली, ते झाल्यानंतर मग केस सरळ झाले, ते पुढे सरळ होतात. पण ते पम एवढे लागतात, त्यामुळे ते एवढे वाढलेले होते असे. मग एक दिवस मी गेलो आणि सगळे केस कापून आलो, गोटा करून आलो. वडिलांनी दरवाजा ओढला, हा पुढच्या वर्षी गोटा करून येशील पुढच्या वेळेला, त्या जरा घरी फोन करा की मी आहे की नाही, कळलं. हे वडिलांचं उत्तर त्याच्यावरती. आता मीच तुम्हाला विचारतो, पॉडकास्ट म्हणजे असं ना की तुम्हीच विचारतो. आता तुम्ही जेव्हा बातम्या ऐकता हा आणि घरावर जप्ती आल्यासारख्या त्या मुली ओरडत बातम्या देतात, तुम्हाला काय वाटतं, काय फरक आहे? म्हणजे एकदा सरकार, अरे हो सरकार आक्रमक, आणि तुला दिसतंय ना सरकार आक्रमक, ओरडतात कशाला? आणि सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नुकत्या झाल्या आत्ता अगदी ताजी बातमी आलेली आहे, अशा बेंबीच्या देठातून ओरडत असतात आणि तेच वाक्य संध्याकाळपर्यंत सांगत असतात. बरोबर आहे. पण मला तर असं वाटतं ना, आज देशामध्ये जी सगळी आणि सगळ्या ना अराजक, ते कधी कमी होईल माहिती ना, 8 तास त्या बातम्या बंदच ठेवायच्या. आम्ही आता युद्धाच्या काळात बघतच नव्हतो, किती अफवा पसरतात. म्हणजे त्या बातम्यामध्ये एकदा अजित पवारांची गाडी घराच्या बाहेर काढताना अपघात, ती इतके वेळा दाखवली की मला वाटलं ठिकऱ्या झाल्या असतील ते गाडीच्या, ते एकदाच आपटली होती फक्त. छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्र झाला आणि नारायणरावांची हत्या झाली, यात एक अत्यंत आनंदाची बातमी, एक अत्यंत दुःखाची बातमी, दोन्हीचा सूर तोच असतो. हो, तुम्ही यांना पाहिलात का? हे असं जोर जोरात बेंबीच्या देठापासून ओरडत असत आणि कुठे जाऊ नका, पात्र नाही पाहिजे आम्हाला तर म्हटलं तर. अगदी बरोबर आहे. मला तर प्रत्येक वेळेला असं ते बघताना हे होत असतं, हे काय दाखवतायत पुन्हा पुन्हा. या बातम्या 8 तासासाठी बंद केल्या पाहिजेत आणि तिथे तुम्ही देवांचे फोटो दाखवा, वाहतन पाणी दाखवा, नद्या दाखवा, शांत होऊ दे ना. लोकांना शांत व्हायला, लोक शांत होत नाहीत आणि मग समजतात, म्हणतात लोक की सांप्रदायिक भडकाव चल रहा. अरे कशाला बरं, हल्ली ते काय झालं बातम्यात ना, पर्दाफाश हा कुठला मराठी शब्द? अत्यंत चुकीचे मराठी शब्द. गोरखधंदा हा कुठला मराठी शब्द? ठप्प. आणि बोलत राहतात, त्याच्यावर कोणी म्हणत पण नाही. कमाल आहे बाबा.
आता इतकी नाटकं तुम्ही केली, नाटकं केली म्हणजे दोन्ही अर्थ स्टेजवरची बरोबर नाटकं. बोलताय. तर तुम्हाला असं वाटतं का की हा रोल मला मिळायला पाहिजे होता, हे नाटक माझ्या हातून गेलं, किंवा तुमची इच्छा, हे नाटक करण्याची माझी इच्छा राहिली, कधीतरी मला हे नाटक करायला मिळेल, असं कधी वाटलंय का एखाद्या नाटकात? अगदी खरं सांगू का, मी कोणालाही प्रश्न विचारला असा था माझ्याऐवजी तर त्यांनी 5-7 नाटकं सांगितली असं, हे करत ते करत होते. कोणी अडवलं होतं? नाही मिळाली ना, नाही मिळाली. त्याची आता खंत मी जेव्हा वाटते तरुण का? होतो तेव्हा असं वाटायचं आपलं हेमा मालिनीशी लग्न व्हायला पाहिजे. पण तिला वाटलं पाहिजे ना माझी लग्न करावं, नुसतं मला वाटून का उपयोग आहे? तर नाही, फार नाही, फक्त 2 नाटकं तरी मला त्यातलं तर ते, खरं तर 3, पण त्यातलं एक मला करायला मिळालं, ते म्हणजे ती फुलराणी. ती फुलराणी. दुसरं एक नाटक मी बघितलं होतं तेव्हा सतीश द्वाशी आमच्याकडे वारंवार यायचे आणि मला ते खूप आवडायचं. त्यांचं पकड आहे माझ्या, ते बेईमान नावाचं नाटक करायचं. बेईमान अप्रतिम नाटक होतं ते, आणि ते मला करायला मिळालं असतं तर मला मिळालंही होतं. त्याच्या हिंदी चित्रपटही आला होता. नमस्कार. ते नंतर करायचंय असं ठरलं. मग निर्माते होते त्याचे, आले असंच आहे. म्हटलं ठीक आहे, मी एवढे पैसे घेईन. भूमिका खूप छान आहे म्हटलं, म्हणून तर पैसे जास्त घेणार आहे, आणि प्रमुख भूमिका. अहो म्हटलं म्हणूनच जास्ती पैसे घेणार आहे, ते दुसरं काम केलं तर मी कमी पैशात करेन, पण मी करेन की माहित नाही, पण हे एवढं नाही, ते नाही होणार. ठीक आहे, जेवणार. तडजोड नाही त्या बाबतीत, नाही तर नाही. मग नंतर ना भूमिकाही मिळत नाही, पैसे कमी मिळतात, यांची किरकिर नको. आणि एक नाटक मात्र मध्ये आलं होतं, जे आता मी ठामपणे सांगेन, की काळी राणी. ते नाटक मला विचारलं होतं, विजय किंकरेंनी करतोस का? म्हटलं म्हणून जे मला नाही आवडलं, माहित नाही काय चूक झाली. मग ते गिरीशने केलं, डॉक्टर गिरीशम. हो. आणि त्या प्रयोगाला मी गेलो. बरं, त्याच्यात माझे इतकी वर्ष आम्ही नाटक करतोय, तो मोकळेपणा मला, गिरीश, मला आयुष्यात पहिल्यांदा दुःख झाला की मी एक भूमिका नाही म्हटली आणि ती सॉलिड झाली. माझी चूक झाली. म्हटलं मी चुकलो निवडीत. अरे ठीक आहे रे, होत आहे रे. तर ते जे काळी राणी नावाचं नाटक होतं ना, ते मला करायचं होतं, पण फार छान नाटक, फार छान. गिरीश उत्तम काम करायचं होतं. हो. आणि त्याचा जो एक भूमिकाचा पोत जो तो करतो, त्याच्यापेक्षा फार वेगळी भूमिका होती ती. आणि मला तशा भूमिका आवडतात, ती मला आवडेल अशी भूमिका होती, पण नाही जमलं. बाकी ठीक आहे ना, बाकी काय, नाही जमलं तर नाही जमलं, काय नाही. आता एखादं नाटक निवडताना, कारण तुम्ही दोघंही याच क्षेत्रातले आहात, तू आणि सुकन्या, तर तुमची चर्चा होते का? ती कधी तुम्हाला सजेस्ट करते किंवा तुम्ही तिला सजेस्ट करता का, हे कर, हे नको करू, असं कधी तुमच्या दोघात चर्चा होते? कधीच नाही. म्हणजे समजा ती एखाद्या नाटकात काम करत असेल तेव्हा त्याच्या पहिल्या प्रयोगाची जाहिरात येते, तेव्हा मला कळतं की ती या नाटकात काम करते. आम्ही एकमेकांना कधीच त्या बाबतीत सल्ला देत नाही. आता नाटक झालं तर सिनेमाविषयी थोडंसं बोलूया, किंवा नाटकाविषयी अजून खूप बोलण्यासारखं आहे, आणि तुमच्याकडे म्हणजे भन्नाट भांडार आहे असं मी म्हणेन. आता सिनेमाविषयी थोडंसं बोलूया. ज्या मनाने तुम्ही नाटकं केली त्या ह्याने सिनेमा तेवढे झाले नाही तुमच्या नावावर. एकतर मी खूप नाटकं करत होतो, म्हणजे रंगमंचावर खूप नाटकं करत होतो. जवळजवळ 60-61 नाटकं केलीत मी. त्यामुळे तसा फारसा वेळ नाही मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाटकामध्ये मी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. विनोदी भूमिका केल्या, त्याच्यानंतर गंभीर भूमिका केल्या. आता वयापरत्वे नाटकातल्या वडील पात्राची भूमिका करतोय. 1-2 नाटकात मी गाणी वगैरे पण म्हटलेली आहेत. म्हणजे मला असं वाटलं की मी गातोय, लोकांना अजिबात वाटलं नाही की मी गातोय. नाही, मी तुम्हाला सांगणारच आहे गाणं गायला. तर ती केली. आणि दुसरं म्हणजे तेव्हा ना बरेचसे चित्रपट विनोदी चित्रपट असायचे, आणि त्या विनोदी चित्रपटातले जे कोणी कलाकार होते त्यांच्याबद्दल मला खूपच आदर आहे. म्हणजे खूप त्याने काम केले. परंतु इतर भूमिकांना फारसा वाव नसायचा. त्यांच्या आजूबाजू असलेल्या लोकांवरती ते विनोद बेतायचे लेखक जे सांगायचे, आणि मग त्याच्यात करण्यासारखं काही नसायचं. पण ठीक आहे ना, त्यापेक्षा आपण नाटक करू ना. म्हणून मी चित्रपट नाही फारसे केले तरी 25-30 चित्रपट केले. पण खरं तर ज्या पद्धतीने लोक काम करतात तर माझ्या वयाच्या माणसाने 100-125 चित्रपट तरी करायला होते, पण मी नाही केले. मग मी लिहिलं हम तो तेरे अशी काय, त्याच्यानंतर सारखं छातीत दुखतंय.
ते असंच आधारित आहे ते नाटक. अशोक सराफांना काम करायचं होतं म्हणून ते आम्ही केलं होतं. पण त्यानंतर हिंदीत पण आलं होतं ते नाटक. आपण तो ऐसे आहे, त्याच्यावर पिक्चर पण आला होता. हो, हो. दिनेश ठाकूर होता मला वाटतं. हा, त्याच्याच. आणि अमोल पालेकर, दिलीप कुलकर्णी, दत्ता भट वगैरे असा तो रजत रक्षितचा सिनेमा होता, तो पण आला होता. तो सेंड मी नो फ्लावर, ज्या मूळ इंग्रजी याच्यावर घेतलेला आहे. असा आहे, ठीक आहे. मी मग मध्ये 9,57,00,000 नावाचा एक फारसी लिहिला होता. कंटाळा आला की मी लिहितो नाटक. मला काही केवढ्यांना कंटाळा येतो मालिकात काम असं करायचं. एखादं नाटक लिहिलंय का की जे तुम्हीच लिहिलंय, तुम्हीच दिग्दर्शन केलंय आणि तुम्हीच त्याच्यात ऍक्टिंग पण केली? हो, आता आमचं तरी अशी काय काटदाऱ्यांचं नाटक, पण मी ते पुनर्लिखित केलं होतं, दिग्दर्शन केलं होतं आणि हे केलं होतं. आता मी एक नाटक लिहिलेलं आहे, ते 4 अंकी नाटक आहे. म्हणजे आता पूर्वी 3 अंकी नाटकं असायची, आता 2 अंकी नाटक. ते 4 अंकी नाटक लिहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया साधारण काय होत्या माहितीये का? अरे वा वा वा, असं लोक. पण त्यांच्या डोळ्यात काय होतं? 4 अंकी नाटक म्हणजे काय हो, मुलाचं लग्न ठरलं? हो हो. काय करते सून? 6 फूट 3 इंच उंच आहे. असं म्हटलं, एवढी? असं म्हणतात. तशी प्रतिक्रिया लोकांनी दिली. 4 अंकी नाटक. तर ते 4 अंकी नाटक म्हणजे काय ना, ते 4 घटना आहेत. त्या नाटकाचं नाव आहे सेकंड इनिंग्स. म्हणजे भारतामध्ये लोकांना 2च प्रकारचे लोक आहेत, एक खेळणारे आणि बोलणारे क्रिकेटवरती. तिसरं कोणी नाहीच. आणि आपल्याला सगळ्यात जास्ती कळतं हे भारतातल्या प्रत्येक क्रिकेटच्या प्रेक्षकाला वाटतं. धोनी को ना ऐसा करना चाहिए था. त्या धोनीला ना का धोनीपेक्षा नाही जास्त अक्कल. त्या क्रिकेटवरती सगळे बोलतात. सगळ्यांना क्रिकेट महत्वाचं वाटतं. म्हणून मी त्याचे सुरुवातीला ते निवेदन येतं की क्रिकेटमध्ये आणि संसारात साम्य असतं. दोन्ही ठिकाणी टॉस कोण खेळतो, जिंकतो, ह्याच्यावर बरेचदा निकाल लागतो, संसाराचा आणि क्रिकेटचा. T20 वगैरे नाही, पण खरा असतं ते कसोटी सामना. आणि कसोटी सामना आणि संसार त्याच्यात साम्य आहे. 5 दिवस चालतो, कंटाळावाणा होतो, कधी उत्तम होतो, कधी एखादा चेंडू अशी काठी काढून जातो, कधी साध्या साध्या चेंडूवर विकेट जाते, कधी कठीण चेंडूवर षटकार हाणले जातात. काही सांगता येत नाही. फक्त फरक एवढाच आहे की क्रिकेटमध्ये पहिल्या अंकात म्हणजे पहिल्या इनिंग्समध्ये तुम्ही जर काही कारणाने केलं आणि माती खाल्ली तर तुम्हाला पुढची इनिंग्ज असते ज्याच्यात त्याचा वचपा काढता येतो आणि सामन्याचा निकाल फिरवता येतो. संसारात मात्र बहुतेक वेळेला एकच इनिंग असते आणि तिथेच निकाल लागतो. काही काही लोक असे आहेत की पहिली इनिंग्स खेळून झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनात सेकंड इनिंग्स खेळायची इच्छा निर्माण होते आणि मग ते काय करतात आणि त्या इनिंग्स कशा खेळतात याच्यावरती ते 4 प्रसंग आहेत. 2 50च्या पुढचे आणि 2 25च्या आतले, असं एक जोडप आहे. प्रत्येक वेळेला ते नवरा बायको आहेत असं नाही. कधी त्यांना दुसऱ्या लग्नानिमित्त भेटलेले असतात. नंतर एका कथेमध्ये 45 वर्षाची बाई असते आणि प्रत्येक 18-19 वर्षाच्या मुलात एक स्वप्न असतं. त्याला आजूबाजूला राहणारी 40शीची एक बाई मरणापासून आवडत असते आणि ती त्याच्या स्वप्नातली देवता असते. बघा तुम्ही आठवून तुम्हाला आहे, तुम्हाला होतं की नाही? मला होतं, माझ्या बाबतीत असं होतं. तर प्रत्येकाला थोडंसं आकर्षण असतं आणि त्या 25 मिनिटांमध्ये तो तिला कसं पटवून घेतो. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये एक नवरा बायको आहे, त्यांच्यात घटस्फोट झालाय आणि तो नवरा दुसऱ्या बाईकडे राहायला गेलाय. तो 7 वर्षांनी परत येतो. तो आल्यानंतर त्याची बायको तशी तासते. तिथे एक दुसरं तरुण जोडपं असतं, ते त्यांची एक वेगळी गोष्ट आहे. तिथे 3रा अंक संपतो आणि 4थ्या अंकामध्ये बहीण आणि भाऊ आहेत. या 4 वेगळ्या फॅमिलीज आहेत ना, बहीण भाऊ आहेत. त्यांना एक कळत नाही की आपल्या आई वडिलांनी घटस्फोट का घेतलाय. आपल्याला शाळेच्या ऍडमिशन पासून प्रत्येक वेळेला ते बरोबर, आपल्याला कपडे लत्ते घ्यायला ते बरोबर, आपल्याला सगळं पॉकेट मनी वगैरे द्यायला ते बरोबर, आपल्या सगळ्या शिक्षणाची हॉस्टेलची सगळ्याची जबाबदारी त्यांनी घेतली. बरं, भांडण कधी ऐकलेलं नाही. मी भांडली तर आईच भांडेल, वडील भांडणं शक्य नाही. बरं, वडिलांना काहीच माहित नाही. तर तो म्हणतो हो का, परवा वडिलांना विचारलं तुमच्या अंडरवेअरची साईज काय, तर ते आईला म्हणाले सांग त्यांना ते पण माहित नाही, कारण सगळं तीच घेऊन देत असते. आणि म्हणत तिच्या घराचं इंटेरियर करायचं होतं तर दरवाजा बसवणार आला नाही, तर बाबा 2 दिवस तिथे झोपायला येतं रात्रभर अंथरुणात, आत नाही आलं ते, बाहेर दरवाजाच्या बाहेर. असं असताना त्यांनी घटस्फोट का घेतला. मग आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये काय होतं की तो एका धर्माचा आहे
ती एका धर्माची आहे. आणि त्यांच्या ज्या आळचरट खुळचट अशा धर्माच्या कल्पना असतात, त्याच्यामुळे तो बाप म्हणतो की शेवटी काय होतं ना, धर्माचा विळखा पडला ना की प्रेमाची वाट लागते. आणि आमच्या घरच्यांनी आमची वाट लावली. साधं हनीमूनला कुठे जायचं तर ते म्हणाले अजमेर शरीफला जा, आणि हिच्या घरचे म्हणाले औंढा नागनाथला जा. शेवटी आम्ही लोणावळ्याला गेलो. दादरवरनं त्यांना हवं तर सगळे तिथले वस्तू खरेदी करून आणल्या, आणि दादरला सगळे मिळतं. अजूनही तिच्या घरच्यांना असं वाटलं होतं की आम्ही अजमेरला गेले, आणि आमच्या घरच्यांना असं वाटलं होतं की मी औंढा नागनाथला गेलो. शेवटी आम्ही असं ठरवलं, हाही मी पर्याय दिला की चला तुम्हाला असं पाहिजे ना, मी मुस्लिम होतो, ती हिंदू होईल, त्यांनाही मान्य नाही. मग मी म्हटलं जाऊ दे, सगळं तुमच्या बाबतीत. मग एक छोटासा विधी करून घ्यायचा होता, म्हणून ते आमच्याकडे आले. तर मला सपोर्ट करायला काही भगव्या शालीचे लोक आले, हिला सपोर्ट करायला हिरव्या लुंगीवाले आले, आणि कलकल 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 सगळीकडे. त्यांना सगळ्या बाहेर ठेवलं, झोपलो. रात्री तहान लागली म्हणून उठलो तर चिलमी फिरवत होते दोघेही, भगवेवाले हिरव्याची, हिरव्याला बघ ते तेव्हा चालतं त्यांना. आणि मग शेवटी हकलून काढलं घरच्यांना, आणि आम्ही घटस्फोट घेतला तर सांगितलं, आणि आपल्या घरापासून दूर निघून आलो. ती मुलगी विचारते, आई पण कसं झालं ना तुमचं, एवढं तुमचं सगळं आयुष्य तुम्ही स्पॉइल केलं सगळं. तर म्हणाल का, काही नाही तुमच्या आयुष्यात एन्जॉयमेंट. म्हणजे तुम्हाला मला किती मुलं आहेत असं तुम्हाला वाटतं? ती म्हणते 2, मी आणि हा. वेडे आहेत का? तुम्हाला हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर आम्हाला अजून एक मूल झालेलं आहे, ती पण आमच्यावर राहते, ती आता येईल शिक्षण संपून. आता आपण बाजूबाजूच्या इमारतीत राहायचं, एक मोठ्या घरामध्ये. इथे तुम्ही 2 बहिणी आणि आई, आणि या इकडे मी आणि माझा मुलगा, आणि आपण एकत्र राहायचं. असं करून तो सामना संपतो, आणि त्या प्रत्येक अंकानंतर एक टिक्का टिप्पणी दिली जाते की हा खेळ असा झाला, हा खेळ असा झाला, हा खेळ असा झाला, हा खेळ असा झाला. आणि असं ते नाटक. 4 अंक एकमेकाशी रिलेटेड आहेत नाही, टोटल वेगळ्या 4 गोष्टी. हा 4 वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या अंकातला आहे तो ती मुलगी जालन्याची आणि तो सरदारजी आहे. दुसऱ्या अंकात आणि ते तरुण कपल आहे ते तिथलंच आहे. दुसऱ्या अंकामध्ये जे तरुण जोडपं आहे ते एक्सप्रेस वेवर भेटतं. ती वेगळी, हा वेगळी, यांचा संबंध नाही, यांचा संबंध नाही, ह्यांचा संबंध नाही. आणि हे एकत्र येतात, आणि सगळं म्हणजे त्याच्यात एक सूचक वाक्य ती म्हणते की संसार म्हणजे काय माहितीये का, असं आहे तसं आहे, हे आहे ते आहे. ते म्हणाले मगाशी तू म्हणाला होतास ना की खातं कोणाचं असलं, एटीएमचा पिन नंबर काढला की आपल्याला पैसे मिळतात, चल तुला पिन नंबर देते, म्हणून ती आतमध्ये येऊन जाते. म्युझिकवरनं असं दाखवलं जातं की त्यांच्यामध्ये सेक्स घडलेला आहे. हे सगळं झाल्यानंतर ते निघताना तो 1 मिनिट, व्हेरी सॉरी, एवढं सगळं झालं, पण तुमचं नाव काय आहे हेही त्यांनी विचारलेलं नसतं. तर ती म्हणते की हे बघ, पिन नंबर टाकले की पैसे मिळतात, खातेदार कोणी तुला महत्वाचं आहे का, नाही, चल, म्हणून ते निघून जातात. असं तो दुसरा अंक समजतो. ते असे ते 4 अंक आहेत. बघूया आता